आता तुम्ही भारतातून थायलंडला कारने जाऊ शकणार आहात आणि त्यासाठी तुम्हाला फ्लाइटची सुद्धा गरज भासणार नाहीये। तुम्ही भारतातून थायलंडला चक्क कारने जाऊ शकताय। हो, मी अगदी खरं सांगतेय। भारत, म्यानमार आणि थायलंडकडून संयुक्तपणे बांधल्या जाणाऱ्या कोलकाता बँकॉक महामार्गामुळे हे शक्य देखील होणार आहे। 1360 किलोमीटर लांबीच्या भारत, म्यानमार, थायलंड महामार्गाचं काम हे 2027 मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि भारत आणि थायलंडमध्ये या महामार्गाचं काम हे जवळपास पूर्ण देखील झालंय। साधारणतः 150 किलोमीटरच्या रस्त्याचं काम हे म्यानमारमध्ये काही ठिकाणी बाकी आहे आणि अलीकडेच कोलकात्यात बिमस्टेक देशांची जी परिषद झाली त्यामध्ये म्यानमार आणि थायलंडच्या मंत्र्यांनी या रस्ते प्रकल्पाचं काम हे 2027 पर्यंत पूर्ण होईल असा दावा देखील केलेला आहे। तेव्हा हा आंतरराष्ट्रीय रस्ता प्रकल्प अटल बिहारी वाजपेयींचं स्वप्न होतं आणि ते आता पूर्णत्वास येताना दिसतंय। 2002 मध्ये वाजपेयींनी थायलंड आणि म्यानमारला या प्रकल्पाचा प्रस्ताव दिला होता आणि वाजपेयींचं सरकार गेल्यानंतर हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प केवळ कागदावरच राहिला होता, पण 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेवर आल्यानंतर त्यावरती पुन्हा काम सुरू झालं आणि हा महामार्ग थायलंडच्या पलीकडे व्हिएतनाम मार्गे कंबोडिया आणि मग नंतर लाओस पर्यंत वाढवता येऊ शकणार आहे। तेव्हा आता तुम्ही जर कारने बँकॉकला जाण्याचा प्लॅन करत असाल तर तो तुम्ही करू शकता, कारण तुम्ही आता कारने थायलंडला जाऊ शकता।